हाय फ्रेंड्स. चला आपण उद्याच्या 28 तारखेचं ॲनालिसिस पाहूया. त्याच्या आधी आपण 27 तारखेसाठी काय ॲनालिसिस केले होते ते पाहू. तर आपण काल ॲनालिसिस केले होते, जर मार्केट गॅपअप ओपन झाले तर मार्केट 22,622 ते 22,632 या लेवलवर येण्याची वाट पहा आणि त्याच्यानंतरनं तिथून एक डाऊन पोझिशन क्रिएट करायची होती. ज्यावेळेस बेअरिश पॅटर्न दिसेल त्याच्यानंतरनं एक डाऊन पोझिशन क्रिएट करायची होती. पण मार्केट आलं, गॅप ओपन झालं, पण मार्केटने ती लेवल टेस्ट केली नाही. कोणची? 22,622 ते 22,632. त्याच्यामुळं मी तरी पर्सनली ट्रेड काय घेतला नाही आहे. त्याच्यामुळं नंतर मी वेट केली. मार्केट एक 11 11:30पर्यंत 22,513 ते 22,525 ह्या लेवलवर येण्याची, पण मार्केट त्यावेळेस पण नाही आलं. मार्केट साईडवेज झालं. त्याच्यानंतर मार्केट आलं. किती वाजता आलं मार्केट त्या लेवलवर? एक 12 वाजता. पण तिथं बुलिश पॅटर्न का दिसला नाही. त्याच्यानंतर एक आपल्याला 12:35ला एक हॅमर दिसला होता. स्ट्रॉंग म्हणजे डोजी कॅन्डलच समजा, ते डोजी कॅन्डलचे त्याचा हाय ब्रेक झाला. परंतु ह्यावेळेस मार्केटमध्ये आय व्ही एकदम लो झाला होता. आय व्ही एकदम लो झाल्यामुळं मार्केट साईडवेज चालू होतं. त्याच्यामुळे मी इथं पण ट्रेड काही प्लॅन केला नाही. त्याच्यामुळं आज काही ट्रेड प्लॅन करायचा विषयच नव्हता आणि घेतला पण नाही. तर चला आज 28 तारखेला, कारण आज मार्केट साईडवेजच गेलं. चला आज उद्याच्या 28 तारखेसाठी आपण ॲनालिसिस करूया. तर ह्या जास्त लेवल दिसत आहेत: 22,438, 22,454, 22,508, 22,000 500, 22,500, सॉरी ते 22,050 झाले. 22,500. तर चला आपण आता 28 तारखेचे ॲनालिसिस पाहूया. जर मार्केट फ्लॅट ओपन झाले कोणत्या लेवलला? 22,508च्या आसपास, तर आपण 22,800 ते 22,500, 22,508 ते 22,500 ह्या लेवलचा विचार करणार आहोत. कारण ह्या लेवलवर मार्केट गॅप डाऊन फ्लॅट ओपन झाले तर जर ह्या लेवलवर आपल्याला एक असा बुलिश पॅटर्न ह्या लेवलवर कुठं पण दिसला तर त्याचा हाय मार्क करून घ्या. जोपर्यंत त्याचा हाय ब्रेक होत नाही तोपर्यंत अपसाईडची एंट्री घ्यायची नाही. हाय ब्रेक झाला की तुम्ही एक अपसाईडचा ट्रेंड इथनं ट्रेड घेऊ शकता. ह्या लेवलवरून हाय ब्रेक झाल्यानंतर तुमचे पहिलं टार्गेट असणार आहे 22,560 ते 22,570 ह्या लेवलवर, आणि त्या नंतर सेकंड टार्गेट असणार आहे 22,622 ते 22,632 हे लेवल, हे टार्गेट असणार आहे. तर तसेच जर ह्या लेवलचा ब्रेकआउट बघायला भेटला आपल्याला, म्हणजे ह्या लेवलला एखाद्या कॅन्डलने ब्रेक केलं, तर ज्या पण कॅन्डलने ह्या लेवलला ब्रेक केलं त्या कॅन्डलचा लो मार्क करून घ्या. आणि लो मार्क करून घ्या. त्याचा लो मार्क केल्यानंतर त्याचा लो ब्रेक होण्याची वाट पहा. ज्यावेळेस त्याचा लो ब्रेक होईल त्याच वेळेस लय पण वेळ घेऊ नका, कारण पहिल्या 15 मिनटात ज्यावेळेस ह्या कॅन्डलने ब्रेक केला नाही हे लेवल, त्याच्यानंतर पहिल्या 3 कॅन्डल 5-5 मिनटाच्या पहिल्या 3 कॅन्डल्स लक्षात ठेवायच्या. त्याच्यानंतर 4थी-5वी कॅन्डलवर जाऊ नका. पहिल्या 3 कॅन्डलमध्येच लो ब्रेक झाला पाहिजे. लो ब्रेक जर झाला तरच तुम्ही डाऊन साईडला एक ट्रेड घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला डाऊन साईडला एक ट्रेड भेटल्यानंतर तुमचं टार्गेट राहणार आहे जवळजवळ हे 22,438 ते 22,454, आणि ह्या लेवलवरून तुम्हाला एक बाईंग बघायला भेटू शकते. जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर 22,438 ते 22,454 ह्या लेवलवरून तुम्हाला एक बाईंग बघायला भेटू शकते. एक चांगल्या प्रकारची बाईंग ह्या लेवलवरून तुम्हाला बघायला भेटू शकते. तसेच जर 22,560 ते 22,570, आय थिंक उद्या पण मार्केट साईडवेज राहण्याची शक्यता आहे. 22,500 इथे एक सायकॉलॉजी लेवल नंबर, ह्याची लिक्विडिटी हँड करून मार्केट वर जाऊ शकतं. लेकिन उद्यापर्यंत मार्केट उद्या साईडवेजच राहू शकतं, ही मला तरी वाटतं या पर्सनली. जर मार्केट 22,560 किंवा 22,570 ह्या लेवलच्या आसपास ओपन झालं तर मार्केट ह्या लेवलवर जरी गॅप ओपन झालं
गॅप अप ओपन झालं ह्या लेवलच्या आसपास इथं, तर मार्केट ह्या लेवलवर येण्याची वाट पहा. ह्या लेवलवर येण्याची वाट पहा. ह्या लेवलवर जर आलं आणि तुम्हाला जर इथं एखादा बेरिश पॅटर्न दिसला, त्याचा हाय मार्क करून घ्या. जो पण आहे असं मार्क करून घ्या. त्याच्यानंतर त्याचा हाय ब्रेक झाल्यानंतरच तुम्ही एक डाऊन साईडचा ट्रेंड घेऊ शकता ह्या लेवलवरून. तर तुम्हाला त्या लेवलवरून घेतल्यानंतर तुम्हाला टार्गेट भेटणारच आहे 22,508, 22,500 आणि नंतर सेकंड टार्गेट राहणार 22,438 ते 22,454 या असे टार्गेट असतील. त्याच्यानंतर जर मार्केट ह्या लेवलच्या वर गॅप ओपन झालं तर वेट करा ह्या लेवलवर येण्याची. ह्या लेवलवर किंवा मग वरची लेवल आहे ह्या लेवलवर 22,722 ते 22,732 या लेवलवर येण्याची वाट पाहा. ह्या लेवलवरून जर तुम्हाला एखादा बुलिश ट्रेंड दिसत असेल, बुलिश पॅटर्न दिसत असेल, त्याचा हाय मार्क करून घ्या. त्या हायचा ब्रेक झाल्यानंतर तुम्ही अपसाईडचा ट्रेंड घेऊ शकता. किंवा ह्या लेवलवर 22,722 ते 22,732 ह्या लेवलवर जर मार्केट आलं तर ह्या लेवलवरून तुम्हाला एक बेरिश पॅटर्न दिसला तर ह्याचा पण तुम्ही एक लो मार्क करून घ्या आणि लो ब्रेक झाल्यानंतर तुम्ही एक डाऊन साईडचा ट्रेंड बनवू शकता. परंतु हे सर्व पाहताना, ट्रेड घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही बेरिश म्हणजे अपसाईडचा ट्रेड घेत असताल तर कॉल बाय करत असताल तर कॉलचा IV हा पुढच्या IVपेक्षा जास्त असला पाहिजे, तरच तुम्हाला फायदा होतो, नाही तर तो ट्रेड लॉसमध्ये जाऊ शकतो. ह्याचा पण तुम्ही विचार करत जा. 22,722 ते 22,732 ह्याच्यावर एक लेवल आहे ती मार्क करून घ्या. म्हणजे सॉरी, आत्ता मी बाहेर असल्यामुळे लेवल तर नाही आहे माझ्याकडं. आहे सॉरी, 22,705 ते 22,721, 705 ते 721 ह्याच्यावर एक लेवल आहे. 22,705 ते 721. 22,705 ते 22,721 ही एक लेवल आहे टॉप. अशा प्रकारे हे लेवल्स आहेत मार्केटमध्ये उद्याच्याला. तर ॲनालिसिस केल्याप्रमाणे तुम्ही उद्या ट्रेड घेऊ शकता. आणि मी काय सेबी रजिस्टर ॲडवायझर नाही आहे, तर ट्रेड घेताना थोडासा विचार करा. तुमच्या फायनान्शियल जो पण तुम्हाला ॲडवाईस देत असेल त्याच्याशी थोडं चर्चा करा आणि त्याच्यानंतरनं तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट करू शकता उद्याचे. पण ह्या लेवल्स वर्क करतात नाही करतात, उद्या मार्केट बंद झाल्यानंतर फीडबॅक नक्की द्या. कारण का तुमच्या फीडबॅकवरच आमच्या व्हिडिओची म्हणजे आनंद वाटतो, बाकी काय नाही. व्हिडिओ बनवायला पण जरा आणि उत्साह येतो, प्रेरणा येते, बाकी काही नाही. जे आहे ते तुमच्याच हातात आहे. ह्या अशा लेवल्स आहेत उद्याच्या. तर उद्या ट्राय करून बघा या लेवल्स. धन्यवाद थोडासा वेळ दिल्याबद्दल.